हाय दादा आणि दुसरे दादा देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा. अहो, लाडक्या बहिणीच्या पैशाचा हप्ताच टाकला नाही तुम्ही का हो? तुमचा पक्ष सत्तेत आहे म्हणून तुम्ही लाखो कोटी रुपये निवडणुकीसाठी उडून स्वतःची सत्ता प्रत्येक ठिकाणी स्थापन करायचा प्रयत्न केला. फक्त नावाला निवडणूक करायला. जनता तर आमची झोपलेलीच आहे सोडा. पण तुम्ही आमचाच पैसा, आमचेच टॅक्स प्रत्येक गोष्टीवर लावून आमचाच पैसा आमच्याच वाटता आणि आम्हालाच वेड्यात काढता. लाडक्या बहिणीला नावाला फक्त 1,500 रुपये देता, त्याच्यात डबल प्रत्येक गोष्ट वाढून ठेवली. गॅस तर येतो का आता 1,500? बाकीचं तर लांबच राहिलं. तेल 1,500चं लागतं एका सामान्य घराला, अतिशय सामान्य घरातल्या लोकांना. आणि तेही हप्ता तुम्ही देत नाही का? निवडणुकीत सगळ्यात पैसे संपले का आता? आता फक्त महाराष्ट्र विकायचा राहिला. कर्जबाजारी तर ऑलरेडी होताच, पण आता अजून तुम्ही आमच्याच जीवावर कर्ज काढा आणि आम्हालाच वाटा आणि नंतर तो कर्जाचा भार आमच्याच डोक्यावर ठेवा. यासाठीच जनता तुम्हाला निवडून देते. यासाठीच राज्यघटना लिहिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी. का की जनतेची पिळवणूक होण्यासाठी.